क्रोध लोभ शोणी पाठी लागले ओढा काम लोभ शोणी पाठी लागले ओढा एक वनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ वनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ एक वनामी शरण जाऊ संसार दुःखमूळ याचा अर्थ या जगात सर्व काय आहे दुःख आहे आणि या प्रवासामध्ये आपण सुखाचा शोध घेतो मग महाराज बरं सुख तरी कशाला म्हणावं थोडं भगवंताला एकदा विचारू एकदा की भगवान तुम्ही सांगा सुख कशाला म्हणावं एकदा भगवंतानं ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलंय अर्जुनाला भगवान म्हणतात अर्जुना तुला सुख सुख म्हणजे काय सांगू का सुख कशाला म्हणतात ज्ञानोबराने खाली व्याख्या गोड केली त्याची महाराज ती सुख बागा किरीटी जे दावी तुझं दिठी जरी आत्म्याची भेटी आणि होईल जीवा भगवान म्हणतात अर्जुना जेव्हा हे तुला प्राप्त होईल ना त्याचं नाव खरं आहे सुख आहे महाराज मग ह्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला सुख मिळू शकत नाही आणि एकदा ह्याची प्राप्ती झाली कुठं आहे त्यांच्या पायाजवळ बरोबर आहे महाराज म्हणतात त्याचे एक कारण आहे धारावे संतांचे ते पाय बरं ह्याला काही पुरावे आहेत का बरं माणसं सगळे काय विचारतात पुरावा नाही ह्याला काही पुरावा यांना कुठं नेऊन वारकरी संप्रदाय हाच पुरावा आहे महाराज महाभारतामध्ये पांडव निजधामाला निघाले निजधामाला निघाल्यानंतर हस्तिनापुरापासून आणि हिमालयापर्यंत हे सर्व क्रमाक्रमाने एका एका ठिकाणी त्यांनी आपलं अंतर्धान पावले पण हिमालयापर्यंत शेवटपर्यंत धर्मराजे राहिले आणि धर्मराजे ज्यावेळी हिमालयात पोहोचले त्यावेळेला त्यांनी उगं मागवळून पाहिलं सिंहावलोकन केलं चला आपण कुठून कसे आलो तर आता हे सिंहावलोकन केलं पाहिलं चला सगळे संपलेत पण त्यांच्या लक्षात आलं की आपल्या जवळ हस्तिनापुरापासून एक कुत्र आले हस्तिनापुरापासून धर्मराजाबरोबर एक कुत्र आलं होतं धर्मराजे म्हणले आता हे कुत्र आलंय तर आता आपण निजधामाला जाणार आहे आणि आता हे कुत्र परत जाईल कसं आता हिमालय ते आता आपल्यामुळं आलं हस्तिनापुरापासून पण आता हिमालयातून आणि हस्तिनापुरापर्यंत कुत्र्याला जाणं शक्य नाही बरं कुत्र्याला जाता ह्या गल्लीतले त्या गल्लीत जाता येत नाही तर हिमालय ते हस्तिनापूर कसं शक्य आहे मग त्यांनी विचार केला तेवढ्यामध्ये दूत आले देवांचे महाराज भगवंतानं विमान पाठवले चला विमानात बसा धर्मराजे म्हणले कसे माहिती एक काम करा माझ्या बरोबर कुत्र बी आलं एक कुत्र आणि एक काम करा मला वाटतं म्हणले आता मी गेल्यानंतर ती एकटंच राहणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही कुत्र्याला बरोबर घ्या ते देवदूताने सांगितलं महाराज निजधामाला फक्त संत येतात कुत्री येत नसतात आणि आजपर्यंत कधी कुत्र्याला आम्ही नेलेलं नाही कारण निजधाम कुत्र्यासाठी
नाही. मग कसं काय जाता येणार? त्यांनी म्हणले, हे बघा आता कसं काय असणार, मग ते माझ्या बरोबर आलंय ना आता महाराज. आता बरोबर आल्यानंतर घ्या ते म्हणले नाही तसं नेता येणार नाही. महाराज विमान परत पाठवलं त्यांनी. धर्मराजे तिथंच थांबले, विमान परत गेलं. भगवान म्हणले कसं काय, धर्मराजे आले का? ते म्हणले नाही ना, त्यांच्याबरोबर कुत्रे म्हणले. आणि त्यांचं असं मत आहे, ते म्हणतात कुत्र्यालाही बरोबर घ्या. त्यांनी म्हणले बरोबर आहे, आता जा, आता परत न्या विमान. पण आता ऐका, जर कुत्र संता धर्मराजाच्या पायाजवळ जर बसलेला असेल तर त्याला जरूर आणा, आणि ते जर कुणीकडे भटकत असेल त्याला आणू नका. पण कुत्र्याला माहित होतं विमान गेलंय पण परत येणार आहे. ते महाभारतातलं कुत्रे, भारतातलं नाही ते. म्हणजे महाभारतातल्या कुत्र्याला माहित होतं विमान गेलं तरी परत येणार आहे. त्यानं काय केलं, म्हणला काय असं म्हणला, आता आपण महाराजाचे पाय सोडायचे नाही. कुत्र जे निघालं ते नीट महाराजाच्या पायाजवळ बसलं. मग त्यानं काय जागा सोडली नाही जागेवर. मला वाईट वाटतं महाराज की महाभारतामध्ये कुत्र्याला संत कळाले पण अजून आपल्याला कळालं नाही. दुर्दैव आहे महाराज, आपलं दुर्दैव आहे. कुत्र्याला कळालं, अरे संत आहेत बसा चरणाजवळ. ज्यावेळेला विमान आलं, महाराज चला म्हणजे, पण कुत्र्याचं काय म्हणजे, त्याला मी घेणार पण कुठे, ते काय म्हणले पायाजवळच आहे. पायाजवळ बसल्यामुळं 4 दूतांनी कुत्र्याला अगोदर उचललं, विमानात बसवलं आणि मग धर्मराजे गेले. फक्त संताच्या चरणाजवळ बसण्यामध्ये एवढा फायदा आहे महाराज. महाभारतातलं उत्तर आहे. मग महाराज म्हणतात तुम्हाला हे जर करायचं असेल तर धरावे संतांचे ते पाय. विठाला विठाला महाराज सांगतात धरितील हाती संत कृपावंत आणि पाळी पण धरीनाथ आणि लढा त्यांचा. महाराज म्हणे त्यांनी जर हातात धरलं ना आपल्याला, हा 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 भगवान परमात्मा आपल्याला पाळील. मग महाराज म्हणतात धरावे संतांचे ते पाय. बरं महाराज, आता त्यांचे पाय धरल्यानंतर आम्हाला देव प्राप्त होईल. पण अनादी कालाचा अंतःकरणाला चिकटून आलेला जो संसार आहे त्याची काय व्यवस्था आहे, अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगत नाही. उरलेला प्रश्न कोणता आहे, अंतःकरण उपाधीला चिकटून आलेला हा संसार अनादी कालाचा संसार. बरं मग या संसाराबद्दल भवनाम संसार, भवनाम काय आहे संसार. मग या संसाराची काय व्यवस्था आहे महाराज म्हणजे त्याचं एक कारण आहे, या चरणानं ते संसार सुद्धा. महाराज संसाराची व्याख्या महाराजांनी अनेक विभागामध्ये केली. महाराज तुकोबारायचं म्हणले खरं सांग का, मी एकदा संसाराला उचललं आणि भगवंताच्या पायावर नेऊन टाकलं. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा. बरेच प्रमाणे संसाराच्या नावे वाढत हा पुण्य धर्म केला महाराज. अनेक प्रमाणात महाराज. एकदा तर महाराज म्हणजे काय केलं, म्हणजे लई त्रासदायक होऊ लागलं. मग आम्ही काय केलं, ह्याला जाळलं, एकदा जाळूनी संसार आणि बैसलो
अंगणी. महाराजांचे शब्द काय गोड शब्द आहेत महाराजांचे. महाराज म्हणले हे अनादी कालाचा काय जन्म मरण म्हणजे संसार आहे. संसार म्हणजे काय, जसं आद्यगुरु शंकराचार्याने संसाराची व्याख्या मांडली महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे खलु दुस्तरे कृपया मुरारे तू पाहे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जन्माला येणं आणि मरणं त्याचं नाव काय आहे, संसार. मग या अनादी कालाचा जो संसार आहे अनादी कालाचा, मग या संसाराबद्दल महाराज म्हणतात त्यांच्या पायानच येणे साधती साधणी. साधनं अनेक आहेत, साधनं बरेच आहेत. निळोबराच्या अभंगातल्या प्रमाणे नाना साधनाच्या केल्या खटापटा परीन पवत्युबयाच्या दारवंटा. महाराज म्हणतात अनेक साधनं आहेत. तुकोबारा म्हणजे योग याग तपी केली तयाने आमोपे केलं म्हणले योग. ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणजे योग याग विधी येणे नोहे वायाची उपाधी दम. महाराज म्हणजे काय करायचे, योग याग वगैरे काही नाही. यज्ञ करायचं. आता यज्ञ करताना आता कलियुग आहे महाराज. करते ध्यायते विष्णू त्रेतायाम यतम काही द्वापारे परिचर्यायाम कलवत हरिकीर्तनात. आता कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हे हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे उद्धार सकळाचे येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हे हरीच्या नामे भजन सर्वश्रेष्ठ आहे महाराज. भजन त्रेतायुगामध्ये नारद महर्षी आणि नारायण भजन करीत आले. गोड भजन नारद महर्षीचं आले. भजन करत आल्यानंतर त्यांच्याजवळ येणं होता आणि वानरी भजन करूले. पण वानराचं भजन आहे ते महाराज. ते तर काही तालास्वरात घेणं प्रेमाचं भजन आहे महाराज. ते प्रेमाचं वानरे भजन करत होते. पण त्यांना विना वगैरे काही नव्हतं त्यांच्याकडे भजन. पण त्यांनी नारदाच विना बघितला आणि रामप्रभूला म्हणले भगवान तेवढं आम्हाला आज विना द्या म्हणावं नारदाला. आता नारद कसा विना देतील आणि सगळ्यात भांडणं कशाचे येत आता विनाचेच भांडण. माझा मान बरं तुमचा मान काय बिघडलंय आता विना कसा देतील. त्यांनी म्हणले महाराज थोडं आमच्या वानराला विना द्या ना. नारद महर्षी म्हणले देवा विना द्यायला काय अडचण नाही, पण ते वाजवता बी आला पाहिजे ना. वाजवता आला पाहिजे. वाजवता येतो का त्यांना. ते बोलले बा का नाही तर नाही वाजवता आला, पण त्यांची इच्छा आहे ना, द्या काय अडचण नाही, द्या त्यांना. नारद म्हणले घ्या. नारदानं विना दिला, वानरानं विना घेतला, भजन करण्यासाठी घेतला. डोंगरावर गेले. आता विना गळ्यात घेऊन भजन करावं, पण त्यांच्या लक्षात बसलंच नाही भजनाच्या प्रेमाच्या नादामध्ये. त्यांनी ते विना एका दगडावर ठेवला आणि भोवताली भजन करत बसले. पण त्या भजनाची ताकद एवढी होती, त्या भजनानं त्या दगडाचं पाणी झालं आणि त्या दगडात विना जाऊन बसलं मध्ये आतमध्ये. वानरानं भजन केलं आणि वानर निघून आले. परत आल्यानंतर आता मग ते नारद म्हणले देवा आले का सगळे वानर. म्हणले हो. अरे पण आता आम्हाला आमचं विना घेतलेलं वानर कुठं आहे ते. हा म्हणजे तुमचा विना विना कुठे. ते म्हणले वरीच आहे डोंगरावरच. म्हणले महाराज हे जाऊ दे, हे वानरच आहेत, जा तुम्हीच आणा विना. ह्याच्यामुळे देत नव्हतं म्हणले मग मी, कारण आपली वस्तू लोक वापरतच नाहीत महाराज. माऊली किती बी आपला जवळचा युवाई लाडका असला त्याला पुरणपोळ्या खावा घालायचे, पण बैल द्यायचे नाहीत त्याला आपले. नाका हा कावाच द्यायचे नाही. हा खरं बोललात महाराज. आणि किती जवळचा लंगोटियार असला त्याला आपली मोटरसायकल द्यायची नाही कधी, कारण ते रिकामी उस्तान आणतच नाही वापस. फार वाकडी करू करू चढील, पण मधी भरणार भरता का ते. पटलं तुला बी, तुला एकट्याला पटलं तरी आपलं कीर्तन पूर्ण झालं. काय त्याला एवढं. ते आमचे महाराज एक बी मिल गायला आलतो, हम बन गए मला माल. विठाला विठाला
कीर्तनात फ्रेश असं लेकर असू दे, मला अडचण नाही, माझ्या लेकराची असू द्या, मला काय अडचण आहे, पण फ्रेश असं वाटते. लेकर मस्त बसलेत महाराज मस्त. फक्त मला कीर्तनात आळणी तोंडाची माणसं पटत नाहीत. ते सपक तोंडाचे रोग म्हणलं की डोस उठते महाराज माझं. आणि काही काही तर चित्र विचित्र माझ्या नशिबालाच येते कधी कधी. एका कीर्तनात गेलो मी, पहिलाच बोर झालेलो, आणि ती येऊन बसले त्याचं तोंड. अरे म्हणलं तुला काय कोरोना झालाय का काय? फ्रेश राह. आणि मी कधी फ्रेश असतो महाराज. मला कोरोना झालता आप्पा, मला झालता कोरोना पांडुरंग बाबा, पण मी कोरोनात बी महाराज नाराज कधी झाला नाही. झाला तर झाला, पण कोरोनात मजा बी होती महाराज. कोरोनातली भारी मजा होती महाराज. एकटाच रूम मध्ये नाकात नळ्या, लय भारी आठवत मला. आराम का मामला आहे. फक्त जवळ कुणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा नाही ना, मॅडम सुद्धा आल्या महाराज. नाही नाही नाही, कशाच येते कोण कशाच काय. मास्क घाला. हो, इथून ते वानरासारखं आपलं. मला आणि रोज असे पब्लिक मध्ये राहिल्यामुळे मला करमना ते एकट्याला. मग मी बायकोला म्हणलं, हे बघ आता जाऊ दे, परळीतले कोणी थांबत नाहीत, पण तू तरी थांब. माय तुमचं काही खरं नाही. अरे म्हणजे जिवंत आहे म्हणलं मी. अरे जिवंत आहे म्हणलं मी, येऊन नाही म्हणलं मी. कमाल. मग मात्र मला बायकोचा राग आला महाराज, देवाशपथ राग आला. मी बायकोला म्हणलं, हीच इमानदारी का म्हणलं तुमची? हा, लग्नामध्ये देव ब्राह्मणाच्या साक्षीनं आपण होमाला किती फेऱ्या मारल्यात? किती फेऱ्या मारल्या? 7 फेऱ्या. आणि किती जन्म सोडायचं नाही म्हणतात? 7 जन्म. हे काय बरं, तवा तरी 7 फेऱ्या मारल्यात म्हणलं आपण दोघांनी. पण तू मात्र दर वड सावित्री पौर्णिमाला त्या वडाला काय येड्याचा वाजार आहे म्हणले. अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल आमचे कोकणातला महात्मा आहे, ते सांगत असे, हो देखो महात्माजी, अरे मस्त राहो मस्ती मी, आग लोगो बसती मी म्हणता. अरे आनंदात राहो माणसानं महाराज, आपापल्या आनंदामध्ये राहायचं माणसाने, मस्तपैकी जीवन जगायचं. महाराज म्हणतात त्याचं नाव काय आहे? संसार. आणि या संसाराचा जर विचार केला तर तुम्ही संताची चरण धरल्यानंतर येणे साधती साधने आणि तुटती भवाची. अहो महाराजा का अभंगामध्ये म्हणतात, भव सागर तरता, भव सागर तरता, भव सागर तरता, भव सागर तरता. कार्य करे तसा चिंता, कार्य करे तसा चिंता, कार्य करे तसा चिंता, कार्य करे तसा चिंता. पहिलं उभा दाता, पहिलं उभा दाता, पहिलं उभा दाता, पहिलं उभा दाता. कर ठेवणिया, ठेवणिया, कर ठेवणिया, ठेवणिया. याचे पाये घाला गटी, याचे पाये घाला गटी, याचे पाये घाला गटी. त्याचे पायी राधा, त्याचे पायी राधा, त्याचे पायी राधा, पायी स्वतः 12व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, भगवान म्हणतात अर्जुना, ते श्याम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या विशत चेतसा. एरवी तरी माझी अभक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांड मागी. मग काय करावं लागल? नामाची या सहस्त्रवरी, नावा या अवधारी, सजुनी या संसारी तारू झालो. भगवान म्हणतात अर्जुना, फक्त त्यांनी भजन करावं. या भजनाच्या माध्यमामुळं येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. बरं महाराज, तुम्ही आम्हाला सांगायला लागलात, पण संतांच्याच पायानं
आम्हाला मोक्ष मिळतो, ईश्वर प्राप्त होतो. ह्याला अजून काही एखादा सबळ पुरावा आहे का अभंगाच्या तिसऱ्या? संतावीन प्राप्ती नाही, संतावीन प्राप्ती नाही, संतावीन प्राप्ती नाही, वीण प्राप्ती नाही, संतावीन प्राप्ती नाही, संतावीन प्राप्ती नाही, संतावीन प्राप्ती नाही, संतावीन प्राप्ती ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देते ग्वाही, तेरे साधके साधने, तेरे साधके साधने, तेरे साधके साधने, तेरे साधके साधने. महाराज सांगतात सर्वात मोठा पुरावा आपल्या संप्रदायात देत पुराव्यासाठी, त्याच्यापैकी ग्रंथ हा एक पुरावा आहे, वेद आणि शास्त्र हा एक पुरावा आहे, आणि पुराण हा एक काय आहे पुरावा आहे. आणि अजून एक पुरावा आहे ते म्हणजे संत ऋषीमुनी. तुम्हाला सगळे प्रमाण सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. ज्या ज्या वेळेला महाराजांना कोणी विचारलं तुकोबा म्हणले काय तुमची समस्या नाही, म्हणले महाराज तुम्ही एवढंही आम्हाला सांगायला लागलात, हे नेमकं सापडतं कुठं? महाराज म्हणले एका अभंगामध्ये, महाराज म्हणले अनेक लोकांचा उद्धार झालाय, आम्ही तर सांगायच लागलो, पण तुम्हाला ह्याच्यावर विश्वास बसत नसेल तर तुका म्हणे तारी लेनो किती पहावे ग्रंथी विचारून. तुम्हाला हे जर नाही कळत असेल तर तो कुठे विचारा तुम्ही? ग्रंथामध्ये विचारा. पहिला पुरावा. दुसरा पुरावा महाराजांनी तिथं दिला काकड्यामध्ये, याता याती धर्म नाही, निर्णय तो ऐसा कुठं? वेद आणि शास्त्री. हे दुसरा पुरावा. अजून एक पुरावा महाराज म्हणले, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी, विचारोनी पावे पुराणी, विचारोनी पावे पुराणी, विचारोनी पावे पुराणी. तुका म्हणे नाही विश्वास जमनी, तुका म्हणे नाही विश्वास जमनी, पावे पुराणी विचारो, विचारोनी पावे पुराणी करोनी. तुका म्हणे नाही विश्वास जमनी, तुका म्हणे नाही विश्वास जमनी, पावे पुराणी विचारोनी, विचारोनी पावे पुराणी विचारोनी. इतके पुरावे आलेत मला नाही का. ग्रंथापासून आला का तुका म्हणतो विचारावे ग्रंथ, आणि तारिले पतित नेनो हे एक, वेद आणि शास्त्राचा दोन, आणि तिसरा पुराणाचा. असे हे पुरावे आहेत महाराजांनी दिलेले, एवढे पुरावे आहेत. आणि पुरावे दिल्याशिवाय त्याला बळकटी येत, याला काय पाहिजे? पुरावेच लागतात महाराज. अजून ज्ञानोबाराला एकदा हरिपाठामध्ये विचारलं एक जणानं, ते म्हणले माऊली आता तुम्ही म्हणतात नामानं उद्धार होतो, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याशी गणना, हे मान्य हो आम्हाला, पण महाराज की तुम्ही सांगतात का अजून तुम्हाला कोणी सांगितलंय? माऊली म्हणले मी स्वतः काही सांगत नाही, कारण का पुराण प्रसिद्ध आणि बोलिले कोणी सांगितलंय ते? हा, वाल्मिकी ऋषीने सांगितलं. मग वाल्मिकी ऋषी म्हणतात ना नामी तिन्ही लोक, म्हणून आम्ही म्हणतो तिन्ही लोक उद्धारतात. म्हणून आता पुरावा काय? फक्त अनेक पुरावे. अजून महाराजांनी पुरावा दिलाय, महाराज ज्ञानेश्वरीमध्ये पुरावा दिलाय महाराजांनी. माऊलीला म्हणले माऊली तुम्हाला जर कुठं समस्या आली प्रवास करताना परमार्थात, तर तुम्ही काय कोणाला विचारतात का? माऊली म्हणून मी दोघाला विचारतो. माझा परमार्थ करताना दोघाला विचारतो. कुणा कुणाला? व्यासांचा मागोवा घेत आणि भाष्यकाराती वाट पुसत. माऊली म्हणले ज्या वेळेला मला काही वाटल त्यावेळेला व्यासांना विचारतो, आणि दुसरं आद्य गुरु शंकराचार्यांना विचारतो, बाकी कोणाला विचारत नाही. म्हणजे जेवढे संतांनी सांगितले हे काय आहेत? पुरावेत. आणि एवढ्या पुराव्याच्या माध्यमामधून नाथ महाराज म्हणतात आम्हाला एक वेदाचा पुरावा आहे. वेदाचा काय? संताविन प्राप्ती नाही, अजिबात नाही. मी म्हणत नाही, आईशी वेद दिती वाही येणे साधती साधने
तुटती भवाची बंधने डोबार रखुमाई शिवपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भावाची बंधने संतावेन प्राप्ती नाही अशी वेदिती ती ग्वाही येणे साधती साधने तुटती भावाची बंधने एका जनार्दनी संध पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटती भावाची बंधने. कारण तुम्ही 8:50ला सुरू केलंय, मी घडी लावून बसलेलो होतो. कारण आपण कसं वेळेमध्ये बोर करीत नाही महाराज. हे स्वयं भाऊ सारखे विद्यमान नगरसेवक आहेत, एक मामा आहेत, त्याच्यामध्ये अनेक मान्यवर लोक या ठिकाणी सप्ताहामध्ये सहभागी असल्यामुळं अन्नदान नामचिंतन आणि भरगच्च प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे. आणि एवढं वारकरी संप्रदायाचं या ठिकाणी कार्य हे सर्व मंडळी करतात, एक आपलं परम भाग्य. म्हणून आता या ठिकाणी काही आपलं किशोर बहिणी बॅगा वाटपाचं एक आयोजन केलेलं आहे. आणि खरंच महाराज, कारण ते सुद्धा महत्त्वाचं आहे महाराज. कारण विद्यार्थ्याला बॅगा देणं हे सुद्धा, आणि ही खरी सप्त्यातली ताकद आहे महाराज. कोणी माळ घालावी, कोणी विद्यार्थ्याला आवडणारं भांडवल द्यावं. ह्याच्यावरून आज हजारो विद्यार्थी शिकणार आहेत ह्या भांडवलावर, बरोबर आहे. हे भांडवल आजरामर भांडवल आहे. हे दप्तर ज्याच्याकडे जाईल तो कुणी ना कोणतरी बनणारच. IPS अधिकारी 100% बनणार आहे तो, आज नाही तरी उद्या. पण त्यावेळेस नक्की लक्षात येईल की मला तुळजापूरमध्ये एकदा हे दप्तर मिळालं होतं, म्हणेल का नाही, असं म्हणणारच ते. म्हणजे सर्वात मोठं काम आहे त्याच्यामध्ये. एकदा आपण माऊलीचं भजन करू आणि बॅग वाटप करण्याचं काम. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम श्री